गोळीबाराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरलंय। पुण्यामधील तळजाई इथल्या टेकडीच्या पायथ्याशी रात्री गोळीबार झाला आणि या दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी योगेश बनेकर या नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला। या गोळीबारानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आदित्य थोपटेसह 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती मिळते। प्राथमिक तपासात हा गोळीबार जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय। मात्र हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला आणि गोळीबाराचं नेमकं कारण काय या संदर्भातला तपास सध्या पोलीस करतायत। पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय। या प्रकरणाचा पुढला तपास ते करतायत। गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र कुठून आणण्यात आलं, त्यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत। तर पुणे गोळीबारानं हादरलेलं आहे। शिंदे हायस्कूल जवळ हा गोळीबार करण्यात आला। अल्पवयीन मुलासह एकाला ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान हा नेमका कशासाठी गोळीबार केला, यामागे नेमकं कोण आहे, शस्त्र कुठून आणलेली आहेत या संदर्भातला तपास आता पोलीस करतायत। तर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखी एकालाही ताब्यात घेतलेलं आहे। 3 मुलं आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। जुन्या वादातून हा गोळीबार केल्याची सध्या माहिती मिळते। निलेश करमारे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट्स देत आहेत। निलेश, काल रात्री हा गोळीबार झालेला आहे, काय सध्यापर्यंत अपडेट्स मिळालेले आहेत? तर पुण्यात आपण ही बातमी पाहतोय। अल्पवयीन मुलं आहेत 3, त्यांना ताब्यात घेतले। त्याचबरोबर आदित्य थोपटे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या चौकशीतून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे जी शस्त्र मिळालेली आहेत तीही आपण दृश्य पाहतोय। निलेश, या संदर्भातल्या घटनेचे काय नेमके अपडेट्स आहेत? खरं तर बघितलं तर काल तळजाई शिंदे कॉलेज समोर हा गोळीबार झाला होता आणि या गोळीबारामध्ये 3 अल्पवयीन मुलं असल्याची या ठिकाणी माहिती जी आहे ते मिळत आहे। यामध्ये जखमी जो आहे आदित्य थोपटे जे आहे, थोपटे, लखन वाघमारे, अनिकेत क्षीरसागर आणि रोहित नाकन अशी आरोपींची नावं आहेत आणि यामध्ये 4 जणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। काल जर बघितलं तर या प्रकरणामध्ये एक जण जखमी झाला होता। समर्थ तोरणे हे एका जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी 4 जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। काल 10:30च्या सुमारासची ही घटना आहे। तळजाई परिसरातून 2 दुचाकीवर आलेल्या तरुणांनी थेट एका तरुणावर गोळीबार केला होता। त्यात 4 राऊंड सुद्धा फायर करण्यात आले होते। गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र काही तासातच पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यातली 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था हा सातत्याने बिघडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच्या प्रकरणात पोलिसांनी नाकाबंदी चेकपोस्ट पुन्हा एकदा पुणे परिसरात वाढवलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सातत्याने अल्पवयीन मुलांकडून हे वारंवार घडत असलेल्या गुन्हेगारीला पुणे पोलीस रोखण्यात काही प्रमाणात अपयश असल्याचं या प्रकरणातून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुणे पोलिसांसमोर अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखणं हे एक आव्हानच असणार आहे, या घटनेतून पाहायला मिळत आहे। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।